नमस्कार मैत्रिणींनो. गेला महिनाभर आपण अनेक व्रतवैकल्ये आणि सण साजरे करीत आहोत. गोपाळकाला, गोकुळ अष्टमी, यानंतर हरतालिका व्रत, गणेश चतुर्थी, गणपती स्थापना, तसेच गौरी पूजन, गौरी विसर्जन आणि यानंतर या भाद्रपद महिन्यातील आणखी एक सण म्हणजे अनंत चतुर्दशी. या अनंत चतुर्दशीला आपण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत असतो. त्याच पद्धतीने अनंत चतुर्दशीचे जे व्रत आहे तेही आपण साजरे करत असतो. आज मी तुमच्यासमोर ह्याच व्रताबद्दल माहिती सांगणार आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते. या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा करावयाची असते. अनंत असं एक त्यांचं नाव आहे. याच दिवसाला आपण अनंत चतुर्दशीचे व्रत असे म्हणत असतो. ही अनंत पूजा दरवर्षी केली असता सर्व प्रकारच्या सुखसमृद्धीची प्राप्ती होते. हे कौटुंबिक व्रत असून कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने किंवा एखाद्या व्यक्तीने घेतलेले असेल ते व्रत परंपरेने पुढे ठेवावयाचे असते. या अनंत देवतेचे प्रतीक म्हणून 14 गाठी असलेल्या एका रेशमाच्या दोऱ्याला आपण परिधान करायचे असते. पूर्वी ज्याने हे व्रत चालवलेले असेल त्याच्याकडून व्रतकर्त्यांनी हा दोरा विधीपूर्वक ठेवून घ्यावयाचा असतो आणि अनंत चतुर्दशीला त्याची यथाविधी पूजा करून चतुर्भुज श्री विष्णूंचे ध्यान करून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत या 14 गाठी असलेल्या अनंत धाग्याला परिधान करून यथाविधी पूजा करायची असते. यामध्ये 14 या संख्येला फार महत्त्व आहे. नैवेद्याला देखील 14 लाडू, करंज्या इत्यादी पदार्थ करायचे असतात. हे व्रत किमान 14 वर्ष करावयाचे असते आणि 14 वर्षानंतर या व्रताचे उद्यापन करायचे. जर कुणाला शक्य नसेल तर 14 दिवसही हे व्रत केले जाऊ शकते. यामुळे आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात. ओम नमो वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. धन्यवाद.